विद्यार्थी मित्रांनो, क्रिस्टल क्लिअर या आपल्या सुपर फाइन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। आज आपण दिलेल्या आकृतीतील त्रिकोणांची संख्या विथ ॲक्युरसी कमीत कमी वेळेत कसं सॉल्व्ह करायचे ते पाहणार आहोत। लक्ष द्यायचे। पहिल्यांदा आपण ही आकृती घेऊया। यामध्ये एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्याच्यावरती 1 2 3 आणि 4 लाईन टाकलेली आहे। त्याच्यामुळे 4 लाईन टाकली आहेत, त्यामुळे त्याचं किती भागांमध्ये विभाजन झालेलं आहे? 1 2 3 4 आणि 5 भागांमध्ये विभाजन झाले। ते 5 भागांमध्ये विभाजन झाले, त्याला डायरेक्ट क्रमांक द्यायचे 1 2 3 4 आणि 5। तर 5 भागांमध्ये विभाजन झाले म्हणून 1 2 3 4 5 असे क्रमवार नंबर द्यायचे। आता काय करायचे, फक्त त्यांची बेरीज करायची। 1 + 2 + 3 + 4 + 5। तर यांची बेरीज बघा, 1 + 2 3 3 + 3 6 6 + 4 10 आणि +5 15। अशा रीतीने आपल्याला पहिल्या आकृतीचं उत्तर भेटलंय की जे आहे ऑप्शन नंबर 3 15। आय थिंक पहिलं तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे। आता आपण दुसऱ्या आकृतीकडे जातोय। यामध्ये काय आहे, एक त्रिकोण दिलेला आहे आणि त्याच्यावरती 1 2 3 4 5 लाईन टाकलेली आहे। मग सारखं पहिल्यांदा काय करायचं, जेवढ्या भागांमध्ये विभाजन झाले तसं तेवढे त्याला क्रमांक देऊन टाकायचे ॲज इट इज विथ सिक्वेन्स। 1 2 3 4 5 6 क्रमांक दिले। आता मग सारखीच ऍडिशन करून घ्यायची। 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 यांची बेरीज कशी होणार? 1 + 2 = 3 3 + 3 6 + 4 10 + 5 15 आणि 6 21। तर यानंतरची दुसरी स्टेप कशी आहे, यामध्ये अजून ऍडिशन आहे, म्हणजे ते अजून त्याच्या 2 भागांमध्ये आडवे विभाजन केले। मग ते आडवे विभाजन केले म्हटल्यानंतर त्याचे टोटल बेस किती तयार झाले? हा ऑलरेडी एक बेस तयार होता, त्याच्यानंतर हा दुसरा बेस आणि तिसरा बेस, म्हणजे 3 बेस तयार झाले। त्यांना ॲज इट इज क्रमांक द्यायचे 1 2 आणि 3। हे 3 बेस आहेत म्हटल्यानंतर संख्या किती येते? 1 2 आणि 3। त्याच्यामुळे ॲज इट इज इथे गुणाकार करायचा आहे किती? 3 चा, कारण का 3 बेस आहेत म्हणून। मग 21 × 3 किती होणार? 21 × 3 63 म्हटल्यानंतर आपल्याला सेकंड फिगरचा आन्सर काय भेटलेला आहे? ऑप्शन नंबर 4 63। आय थिंक इथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे, इथपर्यंत काय डाऊट नसावं। आता आपण तिसऱ्या आकृतीकडे जातोय। यामध्ये काय दिलेलं आहे, एक आयतासारखं स्ट्रक्चर आहे आणि त्याच्यामध्ये त्रिकोण तयार केलेले आहेत आणि त्यामध्ये किती त्रिकोण आहेत ते आपल्याला शोधायचे आहे। पहिल्यांदा आपण एवढीच आकृती लक्षात घेऊया, एवढी फर्स्ट। त्याच्यामध्ये काय आहे, असा एक भाग आहे, त्याचं विभाजन केलेलं आहे। मग असं असेल तर काय करायचं, त्याला क्रमांक द्यायचे डायरेक्ट 1 2 3 4 आणि त्याची दुप्पट करायची गुणिले 2। 4 × 2 किती होतात? 8। म्हणजे पहिल्या आकृतीत किती झाले? 8। पहिल्या आकृतीत किती झाले? 8। असे दुसऱ्या आकृतीत किती होणार आहे? ॲज इट इज 8, कारण सेम आकृती फाइंड होती। त्यानंतर तिसरी पण काय होणार आहे? 8। अशा रीतीने 8 8 आणि 8 असे 3 भाग मिळून किती होतात? 24। पण आपला आन्सर आलेला नाही मित्रांनो, त्यांनी फसवायसाठी ऑप्शन मध्ये 24 दिलेलं आहे, पण ह्याचा आन्सर 24 नाही। आपण जेव्हा या तिन्ही भागांचे एकत्रीकरण केले त्यामुळे अजून एक्स्ट्रा भाग तयार झाले, ते पण आपल्याला पाहणे अनिवार्य आहे। सो लक्ष द्या इकडे, मी आता तुम्हाला विथ डिटेल दाखवतो अजून कसं त्यांचं बायफर्केशन करायचं। आता पहिल्यांदा यांची ऍडिशन करून घ्यायची। 8 + 8 + 8 बरोबर किती होतात? 24। तर अधिक त्याच्या पुढचं बघायचंय। तर हे 2 त्रिकोण 2 या आकृत्या एकत्र आल्या, त्याच्यामुळे एक्स्ट्रा जे भाग तयार झाले ते बघायचे। त्याच्यामुळे एक्स्ट्राचे त्रिकोण हा एक तयार झाला इथे आणि हा 2। पहिल्या पेअर मध्ये मुळे किती झाले? 2 एक्स्ट्रा त्रिकोण तयार झाले, ते अधिक 2 लिहून घ्यायचे। त्याच्यानंतर हा दुसरा पेअर घ्यायचा, हा पहिला पेअर घेतला, आता हा दुसरा पेअर घ्यायचा। दुसऱ्या पेअर मध्ये बघायचं, इथून हा 1 आणि इथून हा 1 असे एक्स्ट्रा किती तयार झाले? परत 2 तयार झाले। ऑलरेडी किती भेटले होते आपल्याला? 24 अधिक 2 26 आणि अधिक 2 28। अशा रीतीने आन्सर किती आलेलं आहे आपल्या तिसऱ्या आकृतीचं? 28 आन्सर आलेला आहे। आय थिंक इथपर्यंत तुम्हाला क्रिस्टल क्लिअर आहे। आता लास्ट आपण फिगर बघतोय, चौथी। याच्यामध्ये काय दिलेलं आहे, त्रिकोणामध्ये अजून त्रिकोण दिले। जनरली कसं असतं, एक त्रिकोण असेल आणि त्याच्यावर अजून एक त्रिकोण काढला,
तर याच्यापासून किती त्रिकोण तयार होतात? जे आतमधला त्रिकोण आहे त्याच्यामध्ये किती त्रिकोण तयार होतात? 4. कसे? 1 2 3 आणि 4 आणि बाहेरचा एक पकडून 5. तर हीच मेथड आपल्याला इथे वापरायची आहे की आत एक त्रिकोण आहे तर याच्यामध्ये किती तयार होणार? 4. अजून एक त्रिकोण आहे म्हटल्यानंतर किती तयार होणार? 8. अजून 4 आणि हा शेवटचा बाहेरचा एक असे पकडून किती? 9 आहे. टोटल त्रिकोण किती आहे त्याच्यामध्ये? 9 त्रिकोण आहे. याच्यामध्ये किती जरी त्रिकोण दिले तर यासाठी काय लक्षात ठेवायचं? 4. आतमध्ये जो एक त्रिकोण आहे त्याच्यामुळे किती तयार होतात? आतमधच्या त्रिकोणामुळे 4 तयार होतात. मग असे प्रत्येक वेळी किती जरी दिले तर त्याच्यामध्ये ऍडिशन करत जायचे. 4 8 12 आणि बाहेरचा एक पकडून 13 होणार. सपोज जर अजून एक एक्स्ट्रा असतं तर अजून एक एक्स्ट्रा असतं तर 4 8 12 16 आणि 17. आय थिंक इथपर्यंत तुम्हाला क्रिस्टल क्लिअर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी दिलेले 2 क्वेश्चन आहेत. त्याच्यामध्ये एक ट्रायंगल आहे आणि त्याच्यामध्ये 1 2 3 4 5 लाईन टाकलेले आहेत. त्याचा आन्सर द्या. प्लस दुसरा ट्रायंगल आहे त्याच्यामध्ये 1 2 3 4 लाईन आहे प्लस 4 बेस आहे. त्याचा आन्सर तुम्ही आवर्जून कमेंट सेक्शन मध्ये द्यायचा आहे. आय थिंक जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि असाच जर हटके कंटेंट जर हवा असेल तुम्हाला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.